ही आमची शोभा, ही आमची भारती, ही मंगला, सुधीर, संतोष, मंगेश, आशिष, पिंकी। तर चला मंडळी, आज बकऱ्यांना रानात घेऊन चरवायला चाललोय। हे छोटे छोटे करंड आहेत, जास्त लांब घेऊन जातो आम्ही। आता हे यायला लागलेत रानात, पहिले येत नव्हते। हा बघा एक गेला। चल चल चल, या 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 या। चला आज बकऱ्या चरवायला चाललो रानात। कोणत्या माळावर चाललेत काय माहिती नाही, बघूया कोणत्या माळावर चाललेत बकऱ्या। पुढे धावत धावत गेलेत आहे, आपल्यात काय एवढी ताकद नाही धावायची। गेले होता त्या पाकरत, आमच्या विहिरीच्या वरती पाकर आहे, तिला पाकर बोलतात। तर त्यांच्या मागून जायचं म्हणजे थोडस टेन्शनच आहे। विचार करतोय कुठल्या साईडने फिरव। वरती आवाज येतोय त्यांच्या घंटीचा, माझी चांगलीच घंटी वाजली या काट्यातून। कुठं गेल्याच्या आयला काय माहिती। आहेत आहेत आहेत, या 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 या। हो, एवढा जीव घालून कशाला पळते। बघा मित्रांनो, इकडे चरतात। घरातून सोडल्या की डायरेक्ट काजूच्या झाडाखाली येतात काजू खायसाठी। काजू भरपूर खातात आणि एवढा दिमागाने खातात, ती काजूची बी खाली टाकतात, बरोबर काजू खातात। पॉवरफुल दिमाग आहे बकऱ्यांचा, बकऱ्यांना। हे बघा, कधी कधी त्या लोकांची भूलचूक होते, अर्ध्या इकडे राहतात तिकडे राहतात, पण दिवाने होतात रानात एकमेकाला शोधायला। आता हे खालून वरती गेलंय। या या या। गायींचा पण टाइम झालाय, मस्त चरून दिवसभर घरी चाललेत। आता वियालेल्या गायी आहेत मित्रांनो, आता वासरांना दूध देण्यासाठी घरी चाललेत। संध्याकाळच्या टायमाला गायी पाजाव्या लागतात ना, 2 टाइम पाजतात। तुमचे काजू दिलेले आहेत ना हे? मग बी बारीक आहे एकदम, पण जुना आहे। डिंगला आहे की काय? बकऱ्या काय तुम्हाला दिसणार नाही, बकऱ्या खाली आहेत, ते इकडे उताराच्या तिकडे आहेत। इकडे वर आहे आपला। कंटाळा आलाय मला, कुठं पण जाळीत घुसतात, मारतात, ते कशा भेटतील। तोपर्यंत कच्ची करवंद बघा, थोडीशी लालसर झालेत, पिकतील आता। काही दिवस राहिलेत त्यांना पिकासाठी, एकदम फुल तयार आहेत। हा, खाली आलेत, येऊ दे येऊ दे। चला खाली गेल्यात विहिरीकडे बकऱ्या। हे काट्या आहेत सर्व, चालताना थोडा विचार करून चालायला लागेल। मगाशी एक टोपला पायात। विहिरीच्या वरती उभा आहे मी, आणि खालून मला मम्मीने आवाज दिलाय की बकऱ्या आल्यात आहेत। मला पण दिसल्या तिकडे शेतात गेल्यात। आज मम्मीने पण रेकॉर्ड मोडला नाही, एका दिवसाला आमच्या गोधड्या धुतलेल्या आहेत, 15-20 गोधड्या धुतल्या नाहीत। काय माहिती तिला राग आलाय की काय, टार्गेट करते आज कामासाठी। तर मित्रांनो, उतार डेंजर आहे, पाय सरकला तर मारी। तिथून पडण्याची शक्यता आहे, व्हिडिओ बंद करणं गरजेचं आहे। काय जी बसल्या, किती बिया आणल्या? मग तुम्ही घरात जा, इकडे काय बसल्या? पाण्याचा घोट घेतला हो? या 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 या
ही आमची पिंकी आहे ना, डेंजर आहे. तिच्यामुळे सर्व वाट लागते. ती कुठे पण घेऊन जाते सर्वांना. पिंकीला उद्यापासून बांधायला पाहिजे आता. तर ह्या बघा आता सगळ्या एकत्र झाले. तर मागासपासून शोधून शोधून दमले यांना. डायरेक्ट खाली शेताकडे उतरल्यात आमच्या. काय खातात काय समजत नाही सुक्या गवतामध्ये. हे बघा आमचा विहिरीचा होल आहे. तिकडून असा सरळ सरळ इकडे येतो. त्यावेळेस इकडे भरपूर खड्डा होता. आता मी जिथे उभा आहे तिथून मासे पकडायला गळ टाकायचो. मासे पूर्वी खूप भेटायचे. आता एक मासा पण नाही आणि किरवा पण नाही. सर्व होल भरून गेले आहेत मातीने. ह्या बघा मस्त अशा निवांत चरतायत. ऊन पण कमी झालं एकदम शार्प. संध्याकाळ झाली आहे, 6 वाजायला आलेत. शांत वातावरणामध्ये चरतात. आता मेन रोड रस्त्यावरती बाहेर पडले आहेत. अर्ध्या तिकडे खाली आहेत. हा आमचा शॉर्टकट रोड आहे, लाल मातीचा. गाव आमचा सुरला. सुरल्यात आहे धुरला. हा बघा धुरला किती आहे. गावाप्रमाणे रस्ता आहे. ही बघ पिंकी. बघा आता पिंकी किती हुशार आहे. अहो लय दमवते हो, काय करणार. चले घरी जायचं आहे. अरे ही का आवाज करते आहे. हा काय हूं करते सास. बघा किती दिमाग आहे. शेंडीमध्ये असणारा पण पाळा बरोबर पायाने खाली झाड करून वाकवून खातात. तर ह्या टायमाला थोडंसं पोट भरणे त्यांची कमीच होते. रिस्पॉन्स येते करते. कारण वनवा वगैरे जातो, काही त्यांना खायला भेटत नाही. झाडांना आग लागून जाते. मग ही अशी नवीन नवीन पाळवी फुटते झाडाला, ते खातात अशी हिरवी हिरवी. चला तर फायनली 6 वाजायला आलेत. तर जास्त लाड जमणार नाही. हळूहळू यांना आता घराकडे घेऊन जातो. आजचा कार्यक्रम यांचा इथेच संपवतो. बकऱ्या काय मित्रांनो घरी जायला मागत नाहीत. मगाशी तुम्हाला टायमिंग दाखवला, तिथून 15 मिनिटं झाले, अजून शेतामध्येच आहेत. काय माहिती त्यांना संध्याकाळचं चरायला आवडत असेल. वातावरण थंड असतं. एकदम निवांत चरतात आहेत मगासपासून. इकडे तिकडे हालतच नाहीत. कधीपासून ह्याच शेतामध्ये आहेत. आज एवढ्या गोधड्या धुतल्या नाहीत. रांगच लावलं नाही. पावसाच्या आधी धुवून ठेवायला लागतात. पकड पकड. पकड. या या. चला फायनली घरी आले. ये पाणी पी. हे पकड पकड पकड. आमचे दोन टायगर मित्रांनो डेंजर आहेत. हा एक
आणि हा छोटा. पकड 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 पकड. चला मम्मी पण आले कपडे धुवून. चला टाइम भरला, त्यांच्या घरी चालले आता. हा अतरंग आहे, याला बांधावी लागते इकडे. तर चला मित्रांनो, आज बकऱ्या चरवण्यासाठी आलेलो. बस झाला, आता संध्याकाळ खूप झाले, मला पण कंटाळा आला, त्या पण काही घरी जायला मागत नाही. तर चला मग, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, कोकणकर कमलेश ब्लॉग या चॅनलवरती खरंच नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बकऱ्या चरवून झालेत, आता चला घरी जायचं.